पिंपरी चिंचवडमध्ये धक्का बसल्यावरती अजित पवारांनी घेतली आज पदाधिकाऱ्यांची बैठक। पुढच्या शहराध्यक्षाच्या नावावरती झाली चर्चा। 21 जुलैला पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा अजित पवार पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार। भोसरीचे माजी आमदार विलास लांडे अजित पवारांच्या बैठकीला हजर। लांडेंच्या मार्गदर्शनाने तुतारी घेतल्याचा दावा करणारे पदाधिकारी संभ्रमात, तर 21 जुलैच्या बैठकीची जबाबदारी विलास लांडेंवर। ठाकरे गट मुंबईमधल्या 36 पैकी 25 जागा लढवण्याच्या तयारीत। मुंबईतील बहुतांश मतदारसंघावरती ठाकरे गट आग्रही। ठाकरे गटाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 45 दिवस निष्ठा यात्रा काढण्यात येणार। आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आज कुडाळमधल्या माणगावमध्ये निष्ठा यात्रेची सुरुवात होणार। 1,500त काय होतंय? लाडक्या बहिणींनाही 10,000 रुपये द्या। खासदार संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांना टोला। शरद पवारांच्या आज विविध बैठका। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेणार आढावा बैठक। केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी होणार बैठक। भाजप कोर कमिटीची आज आणि उद्या मुंबईमध्ये मॅरेथॉन बैठक। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये किती जागा लढवायच्या या संदर्भात बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती। विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकांचं सत्र। मंत्री, नेते, उपनेते, शहर आणि जिल्हा प्रमुख अशा 60 जणांची आज बैठक। बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत मनोज जरांगे यांच्या भेटीला। आमदार राजेंद्र राऊत आणि जरांगेंमध्ये बराच वेळ चर्चा। 20 जुलैपासून जरांगेंचा आमरण उपोषणाचा इशारा। मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीचा दुसरा टप्पा आज जाहीर होणार। अंतरवाली सराटीमध्ये आज पश्चिम महाराष्ट्रामधील समन्वयकांसोबत बैठक। वाघनख साताऱ्यामध्ये दाखल। 19 जुलैला ढोल ताशांच्या गजरात वाघनखांचं स्वागत केलं जाणार। साताऱ्यामधल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या संग्रहालयामध्ये सातारकरांना वाघनख पाहता येणार। वाघनख सातारा, कोल्हापूर, मुंबईसह नागपूर आणि दिल्लीमधील शासकीय वस्तू संग्रहालयामध्ये ठेवली जाणार। शिवभक्तांना वाघनख पाहता यावी यासाठी राज्य सरकारचा निर्णय। वाघनख शिवरायांची नाहीत, काही इतिहासकारांचा दावा। वाघनखांसंदर्भात जाणकारांचं मत लक्षात घेणं गरजेचं। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं विधान। विरोधी पक्षाचे नेते म्हणजे इतिहासकार नाही, त्यांचं पोट दुखणं स्वाभाविक। वडेट्टीवारांनी केलेल्या टीकेवरून सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं प्रत्युत्तर। अजित पवारांची राष्ट्रवादी 80 जागांसाठी आग्रही। अनुकूल 80 जागांसाठी राष्ट्रवादीकडून सर्वेक्षण। धर्मराव बाबा आत्राम यांचा खुलासा। अनिल देशमुख यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडे तुल्यबळ उमेदवार। देशमुखांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा विशेष प्लॅन। धर्मराव बाबा आत्राम यांचा दावा। राज्यपाल रमेश बैस यांची मुदत 28 जुलैला संपणार। लोकसभेमध्ये उमेदवारी न मिळालेल्या माजी मंत्र्यांपैकी एकाची निवड होण्याची शक्यता। अजित पवार आज विशाळगडावरती जाणार। विशाळगडावरती स्थानिकांची अजित पवार भेट घेणार। विशाळगडावरच्या तोडफोड आणि जाळपोळी प्रकरणामध्ये इंडिया आघाडीची आज सद्भावना यात्रा। छत्रपती शाहू महाराज, सतेज पाटील यांच्यासह शाहूप्रेमी जनता यात्रेत सहभागी होणार। विशाळगड हिंसाचार प्रकरणामधील मुख्य आरोपींच्या शोधासाठी कोल्हापूर पोलिसांची 2 पथकं रवाना। पुण्यातील रवींद्र पडवळ आणि कोल्हापूरमधील बंडा साळुंखे यांचा पोलिसांकडून शोध सुरू। 14 तारखेच्या घटनेनंतर ही दोघे फरार। कोल्हापूरच्या विशाळगड तोडफोडीवरून 2 गटांमध्ये तेढ निर्माण करणारे मेसेज सोशल मीडियावरती टाकणाऱ्याला मुंबईमधून अटक। अंधेरी येथील MIDC पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल। विशाळगडावरील तोडफोड प्रकरण। ठाकरे गट आक्रमक, योग्य कारवाई करा, ठाकरे गटाची मागणी। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून पोलीस विशेष महानिरीक्षकांना निवेदन। पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना पुणे पोलिसांनी महाडमधून केली अटक। शेतकऱ्यांना धमकावल्या प्रकरणामध्ये मनोरमा खेडकर अटकेत। पुणे पोलिसांच्या नोटिशीनंतर वाशिम पोलिसांनी 1.5 तास पूजा खेडकरांचा जबाब नोंदवला। शासकीय विश्रामगृहामध्ये जाऊन खेडकरांचा नोंदवला जबाब। जबाब नोंदवण्यासाठी पुणे पोलिसांची पूजा खेडकर यांना नोटीस। पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये केलेल्या छळवणुकीच्या तक्रारी संदर्भात आज जबाब घेणार। खेडकरांनी वाशिममध्ये दाखल केलेली होती तक्रार। पुणे पोलिसांकडून आता वर्ग। यंदा आषाढी यात्रा काळामध्ये एकादशीपर्यंत 13,96,072 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी।
आरोग्य विभागाकडून गेल्या वर्षीचा विक्रम मोडीत काढला. समृद्धी महामार्गावरच्या भगदाड दुरुस्त करण्याचं काम अखेर सुरू. मुंबई कॉरिडॉरवरील चेनेज 332.6 वरील पुलावर भगदाड पडल्याचं समोर. एबीपी माझानं या संदर्भातली दृश्य दाखवली होती. खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यूसाठी पालिका आयुक्त, सरकारी यंत्रणांना जबाबदार धरा. याचिकाकर्त्या ॲडव्होकेट ठक्कर यांची हायकोर्टाला विनंती. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून मध्य रेल्वेचं नवा वेळापत्रक. दादर स्थानकामधून 10 लोकल फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय. परळ स्थानकामधून अतिरिक्त 24 फेऱ्या सुरू होणार. पश्चिम महाराष्ट्रामध्ये झिका विषाणूच्या रुग्णांमध्ये वाढ. पुणे, कोल्हापूर आणि नगर परिसरामध्ये 28 रुग्णांची नोंद. पुण्यामध्ये झिकाच्या आणखी 3 रुग्णांची नोंद. लोहगावमध्ये 49 वर्षीय पुरुष, सहकारनगरमध्ये 14 वर्षीय मुलगी आणि कोथरूडमध्ये 27 वर्षीय महिलेचा यामध्ये समावेश. पुण्यातल्या झिकाची रुग्णसंख्या 24 वर. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील साठ्यामध्ये वाढ. सध्या 7 धरणांमध्ये 38.47% पाणीसाठा. मुंबईतल्या पश्चिम उपनगरामध्ये आज पहाटेपासून अधूनमधून मुसळधार पाऊस. त्यामुळे अंधेरी सबवे पाणी भरायला सुरुवात. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज पावसाचा रेड अलर्ट. लांजा तालुक्यातून वाहणाऱ्या काजळ नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.